नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. अमित संभाजी कांबळे राहणार शिरदवाड हे आत्मदहन आंदोलनावर ठाम. आरटीओ अधिकारी प्रशांत वसंत साळी यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी कासारवाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर ही सूतगिरणी मंजूर करून आणली. या सूतगिरणीमध्ये अमित कांबळे यांची कोणतीही संमती नसताना त्यांच्या नावे सभासद नाव घेऊन अनेक गैरकारभार झाल्याचे निदर्शनास अमित कांबळे यांच्या निदर्शनास आल्याने यांनी फसवणूक झाले प्रकरणी माननीय जिल्हा अधिकारी कोल्हापूर, जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर, केंद्रीय सहकार मंत्रालय नवी दिल्ली, मुख्य सचिव मंत्रालय मुंबई, कुरुंदवाड पोलीस ठाणे कुरुंदवाड, नागपूर वस्त्र उद्योग संचालक कार्यालय नागपूर, मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी कासारवाडी तालुका हातकणंगले, वर्षा बंगला मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान मुंबई, प्रादेशिक उपसंचालक वस्त्र उद्योग कार्यालय सोलापूर, श्री माननीय प्रताप सरनाईक महाराष्ट्र परिवहन मंत्री मुंबई यांच्याकडे फसवणुकीबाबत तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये 12/8/2026 रोजीपर्यंत प्रशांत वसंत साळी, व्हाईस चेअरमन ओंकार प्रशांत साळी, संचालिका वृषाली प्रशांत साळी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनामध्ये नमूद केली आहे. त्याचबरोबर 12/8/2026 रोजीपर्यंत कारवाई न झाल्यास दिनांक 12/8/2026 ते 15/8/2026 रोजीपर्यंत या कालावधी महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, वस्त्र उद्योग नागपूर संचालक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर किंवा वर्षा बंगला मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान मुंबई यापैकी कोणत्याही एका ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्या कारणाने प्रादेशिक उपायुक्त वस्त्र उद्योग सोलापूर यांनी अमित कांबळे यांना पत्र पाठवून आपल्या तक्रारीची दखल घेतली असून आपण सहकार्य करावे असे लेखी पत्र पाठवून दिले आहे. पण या पत्रावर अमित कांबळे हे समाधानी नसून प्रशांत साळी, ओंकार साळी, वृषाली साळी यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा ठाम निर्णय अमित कांबळे यांनी घेतला आहे. चौकशी सुरू आहे. कुठं चौकशी सुरू आहे मला दाखवा ना. हा, कुठली डॉक्युमेंट तुम्ही बघायला? मी काय सांगितलंय? चौकशी माझ्या समोर पाहिजे. मला बघा, माझ्या समोर चौकशी करायला लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी. मी आतमध्ये ना आत्ता कुठे तर जाऊन करून घेईन, लक्षात ठेवा. मला एवढं दमवायला आला तर अहो काय साहेब, तुम्ही रोज एक पत्र बदलताय, रोज एक बदलताय की नाही मला सांगा. हा, कुठलं? बघा, या सगळ्या चौकशा करायच्या माझ्या समोर दप्तर घेऊन. माझ्या माघारी एकही कुठली चौकशी करायची नाही. आणि त्याच्यामध्ये अपार आहे, त्या संस्थेमध्ये अपार आहे, त्या संस्थेमध्ये अपार आहे. आमची नावं तुम्ही भोगस घालताय. तुमची जबाबदारी नाही का अधिकाऱ्यांची? ते नावं कुणाचे आहेत काय तुम्ही मंजूर कसे करताय कामं? हा, आम्ही गळपास लावून घ्यायची वेळ आली. अगदी बरोबर. म्हणजे काय तुम्ही आम्हाला खोयात काढायला? मला आता पत्राचं उत्तर चुकीचं काय दिलं मला सांगा. आणि चौकशीच्या कामात असताना मला पोलीस संरक्षण तुमची जबाबदारी आहे. उद्या मला तिथं काय झालं, तो माणूस मोठा आहे, त्याच्या बरोबर गुंड आहेत, किंवा मला धमक्या द्यायला आहे, ते उद्या चौकशी कामात मला संरक्षण तुम्ही द्यायचं आहे. मला संरक्षण तुम्ही द्यायचं आहे, पोलीस संरक्षण चौकशी कामात. हां 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 हां, ठीक आहे. नमस्ते, माझं नाव अमित संभाजी कांबळे, राहणार शिरदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. श्री मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सूतगिरणी हे प्रशांत साळी आरटीओ अधिकारी यांनी ही सूतगिरणी काढलेली आहे. त्या सूतगिरणीमध्ये माझं सभासद नाव घालून नावाचा व सहीचा गैरवापर केलेला आहे. माझी फसवणूक केलेली आहे. त्या रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सूतगिरणी कोट्यावधी रुपये मंजूर करून आणून त्याचा घोटाळा केलेला आहे. शासनाची व माझी फसवणूक केलेली आहे. ह्याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे सोलापूर आयुक्त, नागपूर आयुक्त आणि जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेले आहे माझ्या आंदोलनाचं.
माझं आंदोलन कलेक्टर ऑफिस कार्यालय, मुंबई मंत्रालय, वर्षा बंगला आणि नागपूर कार्यालय या तिन्हीपैकी कोणत्याही कार्यालयाच्या समोर आत्मदान करून घेणार आहे. 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत हे माझं आंदोलन आहे. परंतु मला सोलापूरच्या आयुक्तांनी मला पत्र पाठवलं की असं आम्ही चौकशी अधिकारी नेमलेला आहे. मला पत्र दिलं परवा दिवशी एक अधिकारी चौकशी अधिकारी नेमला, लगेच रात्रीतनं दुसरा चौकशी अधिकारी काल नेमलं. म्हणजे हे मला कागदी घोडं देऊन माझी दिशाभूल करतायत. परंतु ह्यांना चौकशी करायची नाही असं ह्याच्यामधून दिसत आहे की परवा दिवशी एक पत्र वेगळं पाठवतात, काल एक पत्र वेगळं पाठवतात. मग ह्या अधिकाऱ्यांच्यावर कुठला विश्वास कसा ठेवायचा? म्हणून 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत माझं जे आत्मदानाचं आंदोलन आहे ते कायम रेग्युलर राहणार आहे. मी आत्मदान करून घेणार आहे. मी मुंबई मंत्रालय किंवा वर्षा बंगला किंवा नागपूर कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय ह्या तिन्ही चारीपैकी कुठेही मी आत्मदान करून घेणार आहे. तरी चौकशीसाठी मला बोलवण्यात आलं तर त्यांनी माझ्या जीवाचा एक धोका आहे. त्याच्यामुळं सोलापूर आयुक्त आणि नागपूर आयुक्तांची जबाबदारी आहे की त्यांनी मला पोलीस संरक्षण द्यायचे आहे. माझ्या जीवाचा एक धोका आहे. चौकशीच्या कामी मला पोलीस संरक्षण देण्यात यावं.